मित्रांनो, आता आम्ही राजगड गडाच्या पायथ्याशी आहे आणि आता आम्ही गड चढायला सुरुवात करतोय. हाच रस्ता आहे. हे आमचे कार्यकर्ते सहकारी जे आता आमच्या सोबत आहे, त्यांच्या आत्ताच केळी खाऊन झालेले आहे. नमस्कार मंडळी. तुमचा साथ असू द्या. तर आज आम्ही मुक्कामी थांबणार आहे गडावर आणि उद्याला आम्ही परत येणार आहे. सो थँक्यू. मित्रांनो, जवळपास आत्ता 5:30 होऊन गेलेले आहे आणि अशा प्रकारे आम्ही पहिल्या स्टॉपवर पोहोचलेलो आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे हा जो व्ह्यू दिसतोय, या टोकावर आम्हाला जायचं आहे. इतका छान प्रकारे ऑसम अशा प्रकारचं वातावरण चाललेलं आहे आणि आम्ही खूप एक्सायटेड आहोत की आणखी आम्हाला एवढंच टार्गेट वरती चढायचं आहे. जन्नत. अशा पद्धतीने आम्ही हा गड चढतोय. तुम्ही बघत असाल अशा प्रकारचे मोठमोठे दगड आहे इथे. जो चढणं आम्हाला फारसा अवघड चाललेला आहे. आमचे मोहसिन दादा फार थकलेले आहे. प्रज्वल दादा पुढे चाललेले आहे. रोहित दादाचं पेशन्स अजून आहे. आणि माझी पण बॅटरी जवळपास संपत आलेली आहे. तरी अजून आम्ही निम्मच गड चाललेला आहे. निम्मा पण नाही आहे अजून. तरी आम्हाला आणखी तासभर लागणार आहे चढायला. तर तुमची साथ आमच्यासोबत असू द्या. थँक्यू. मित्रांनो, अशा प्रकारे बिबट्याला बघून आमचे माकडं झाडावरती चढलेले आहे आणि त्यामुळं अशा प्रकारे ते फिल्डिंगमध्ये लागलेले आहे. आणि तो बिबट्या दुसरा कुठला नाही, आमचा मोहसिन बिबट्या. जो खडकाड तुम्ही बघू शकता, जे आमचे माळव्यात चढचढत येत आहे. आणि सायंकाळच्या स्वयंपाकासाठी आम्ही लाकडी पण जमा केलेली आहे. अशा आमचे रोहित दादा सगळे लाकडेवर घेऊन चाललेले आहे. आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा आमचा जर्नी सुरू आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही फायनली डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहे. आणि हा चोर दरवाजा जिथून आता आम्ही एंट्री मारणार आहे. आणि तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने आम्ही चढून आलेले आहे. आमचे मावळे फार दमलेले आहे. आणि ही जर उंची बघितल्या गेली तर जवळपास 1200 ते 1300 मीटर ही ग्राउंड लेवलपासून उंची येते, जिथे आता आम्ही आहोत. आणि तुम्ही बघू शकता की हा चोर दरवाजा जिथून आम्ही आता एंट्री मारतोय. आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा हा एक तलाव इथे मोठासा आहे. आणि या ठिकाणी आम्ही इथे राहणार आहे, जिथं आम्ही आमच्या राहण्याची व्यवस्था करणार आहे. इथे बघू शकता अशा पद्धतीचे तुम्ही इथे वातावरण आहे. आणि हा व्ह्यू आहे तुम्ही इथे आता बघू शकता. यावेळेला आता जवळपास 7:30 होऊन अधिक वेळ झालेला आहे. तर मित्रांनो, आता आम्ही जेवणाची आमची तयारी सुरू झालेली आहे. आणि आमचे प्रज्वल दादा अशा प्रकारचे आलू शिलत आहे. आणि इथे बघा याच्यामध्ये टोमॅटो आणि आलू आम्ही घेतलेला आहे. आणि आता आम्ही पुलाव बनवत आहे. त्यासाठी आता आम्ही सगळी सामग्री तयार करतोय. ओके, आता आम्ही चूल पेटवायला चाललेलो आहे. इथं तुम्ही बघू शकता आता जेवणाची तयारी होत आहे. बटाटा कापून झालेला आहे, कांदा चिरणार आहे
इकडं टोमॅटो आहे, याच्यात पण खूप सारं काही सामान आहे. या साईडला चूल पेटवणं या साईडला मसाले वगैरे आहेत. हे बघा इकडे. परत आमचे 2 कार्यकर्ते चूल पेटवण्याचं काम करत आहेत. अख्खी वळी फाडून झाली पण त्यांच्याकडे काय चूल काही पेटली नाही. तर अजून प्रोसेस चालू आहे. होईल होईल चूल पेटेल. पण आम्ही भाज्या वगैरे कापून घेतो. असेच आमच्यासोबत अजून राहा. आमचा उद्याचा पण प्रवास आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ठीक आहे, थँक्यू. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आमची सगळ्या कटाई झालेली आहे. टोमॅटो, कांदे, आलू, त्यानंतर कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची आणि इकडे सगळ्या प्रकारचे मसाले आहे. आणि इकडे आमची चूल पेटलेली आहे आणि थोड्याच वेळात आम्ही आता त्याच्यावर गंज ठेवणार आहे. तर तुम्ही कंटिन्यू राहा आमच्यासोबत. हे बघा इकडे जेवण चालू आहे. जेवण बनवा हे सॉरी ते सगळं दूर दूर झालंय. एकाने टॉर्च पकडली आहे, इकडे तयारी करतोय, एक फिरवतोय झरा. अशा पद्धतीने बघा आमचा भात सुकवण्यात आलेला आहे. आणि इथे सगळे आचारी इथे बसलेले आहे, तुम्ही बघू शकता. आणि एक घर आहे जिथे घरामध्ये आम्ही बनवत आहे. आणि इथेच आम्ही साईडला झोपण्याची व्यवस्था करणार आहे आजची. बघू शकता तुम्ही, इथे आम्ही झोपण्याची रात्री व्यवस्था करणार आहे. आणि जर या वेळेला बघितलं रात्री बाहेर पूर्ण अंधार दिसतो. इथे आम्हाला धुकं पडलेलं आहे, बाहेर काहीच दिसत नाही आहे. आणि या प्रकारे आमचा भात रेडी होत आहे. आम्ही पण जेवतोय, तुम्ही पण जेवायला या सोबत. तर मित्रांनो अशा पद्धतीचा आमचा मसाले भात तयार आहे. आणि सोबत आम्ही घरून भाकरी आणलेली आहे आणि 2 चटण्या आहे. तर आता आम्ही जेवणाला सुरुवात करतोय. तुम्ही पण या जेवायला आणि आस्वाद घ्या आमच्यासोबत. मित्रांनो आता आमची झोपायची वेळ झालेली आहे. हा बघा आम्ही इथे एक दिवा लावलेला आहे आणि अशा प्रकारे आम्ही अंथरूण घरून आणलेले आहे. इथे रोहित दादा, मोहसिन, प्रज्वल सगळे झोपलेले आता. तर तुम्हाला पण गुड नाईट. ओके, सो बाय. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळ झालेली आहे आणि आम्ही उठलेलं आहे. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचं वातावरण असं गडावराचं आहे. सगळीकडे दुःखच दिसतंय आम्हाला. आणि यावेळेला वेळ किती 7:30 झालेले आहे, सॉरी 6:30 झालेले आहे. तर मित्रांनो आताला वेळ झालेली आहे 7:50 आणि बघू शकता की अशा प्रकारे थोडंसं ऊन आता इथे पडून राहिलेलं आहे. आणि आम्ही आत्ता फ्रेश झालेलो आहे, आमचं ब्रश वगैरे झालेलं आहे. आणि आता आम्ही पहाटेच्या आमच्या जेवणाची तयारी झालेली आहे. अशा प्रकारे इथे आम्ही जो भात आहे तो कालचाच त्याला परत फ्राय केलेला आहे. इथे खजूरचे लड्डू आणलेले आहे, सोबत शेंगदाणे पण आणलेले आहे, राजूर पण आणलेले आहे. सोबत आमच्यासोबत एक मॅगी पॅकेट पण आहे ज्याला आम्ही बनवणार आहे. तर अशा प्रकारे आस्वाद आम्ही आता घेतोय. पद्धतीने बंदरं पण आमच्यासोबत नाश्ता करत आहे. बघा त्यांना आम्ही खायला टाकला, त्याचे आलेले आहे सगळे, हे बघू शकता. आणि यावेळेला सकाळचे 8:40 झालेले आहे. तर मित्रांनो सकाळचे जवळपास 9:30 होत आहे. आणि आम्ही रात्रीचे जे भांडे होते आमचे स्वयंपाकाचे जे भांडे होते ते आता आम्ही धुवतोय. अशा प्रकारे आमचे रोहित दादा, प्रज्वल दादा भांडे धुवायला लागलेले आहे. हा तलाव आहे पद्मावती तलाव. इकडे पण दाखव. आमचा सपोर्ट सिस्टम रात्रभर यांनी आम्हाला सपोर्ट केला. हा बघा हा बाल किल्लेला जाणारा एक उभी चढण आहे जी या पद्धतीने आहे. बघू शकता तुम्ही की या सपोर्टने पूर्ण वरती जायचं आहे. फारच अवघड आहे.
वाटेला माकड पण आहे जे आम्हाला दिसतं आणि आमची जी जर्नी आहे ती तुम्हाला तिथे दिसतं ती शेवटली तिथपर्यंत आम्हाला जायचं आहे. जवळपास आम्हाला तरी 1-1.5 तास लागणार आहे तिथपर्यंत जायला. आमचे सहकारी वरती चढत आहे तर तुमची साथ आमच्यासोबत असू द्या. धन्यवाद. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आम्ही बाल किल्ल्याला पोचलेलो आहे आणि यावेळेला करेक्ट 10:30 झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशा प्रकारचा बाल किल्ला जो आम्ही हा पूर्ण रस्ता आम्ही कवर करून आलेला आहे. बघू शकता तुम्ही बाल किल्ल्यावरून दिसणारा व्ह्यू जो हा पूर्ण खालचा व्ह्यू आहे. वरती जाऊन काय खायला नाही, खाली जायचं. आणि आता आम्ही हत्ती बुरुजला इथे आलेलो आहे जिथे तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे उंचसा असा हत्ती बुरुज आहे जिथे आमचे मुलं वरती चढत आहे. बघू शकता कशा प्रकारे चढत आहे. आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे हा लास्ट पॉईंट आहे राजगड फोर्टचा जिथे आता आम्ही पोहोचलेलो आहे आणि या वेळेला 1 वाजलेला आहे दुपारचा जिथे आता आम्ही चढतोय. इकडे आमचे मोहसिन दादा येऊन आले तुम्ही बघू शकता. सगळ्यात शेवटला इथे एक दरवाजा पण दिसतोय जो मावळ्यांसाठी ते ठेवलेला आहे आणि एकदम अतिशय सुंदर असं वातावरण इथे दिसते तुम्ही बघू शकता. इकडे मी करतोय बघू शकता कशा प्रकारचे धुकं इथे फार प्रमाणात इथे चालतं आहे. सकाळपासून आम्ही बघू राहिलेलं आहे. दुपारचे 1 वाजला तरी आम्हाला काही असं फार फरक जाणवत नाही आहे की ऊन वगैरे खूप असतं आपण. पण तुम्ही बघू शकता की हा शेवटला टोक आहे जिथे आता आम्ही आलेलो आहे. फारच अतिशय सुंदर आणि आम्ही खूप हॅप्पी आहे की आम्ही शेवटी कंप्लीट केलेला आहे. रात्री आम्ही जवळपास 7 वाजताला पोहोचलो होतो फोर्टवर आणि त्याला चढण्यासाठी सुरुवात आम्ही 5 वाजता केली होती. त्यानंतर आम्ही स्टे केला होता रात्री. सकाळी 9 वाजता जर्नी परत स्टार्ट केली होती आणि आज बघितलं तर या मुमेंटला 1 वाजलेला आहे जिथे आम्ही आमचा पूर्ण जर्नी कंप्लीट केलेली आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही हत्ती बुरुज जे तिथून आम्ही आत्ता आलेलो आहे आणि आता हा बघू शकता तुम्ही की या साईडचं असं सुंदर वातावरण आहे आणि या मार्गे आम्ही रिटर्न जाणार आहे.